पूज्य महाराजांचे सौ आशाताई महाजन रचित एका गीतानं आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. त्याचप्रमाणे आपण सर्वजण येथे या भक्ती लाभासाठी आलेल्या आहेत. या सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो आहे आणि या गीतानंतर लगेचच कार्यक्रमास सुरुवात होईल. तर या गीतासाठी कुमारी मैथिली उमाळकर आणि कुमारी नेहा उमाळकर हे गीत म्हणतील. सौ आशाताई महाजन रचित गीत आहे. स्वागत गीत. सद्गुरु हे दारी आले, भाग्य आले या घरी. सद्गुरु हे दारी आले, भाग्य आले या घरी. श्री कृपा ही अमृताची वर्षते अम्मावरी. श्री कृपा ही अमृताची वर्षते अम्मावरी. सद्गुरु हे दारी आले, भाग्य आले या घरी. शुभ प्रभाती चौघडा तो वाजतो देवालयी. सूरजाचे साद देती ऐकता ती माधुरी. श्री कृपा ही अमृताची वर्षते अम्मावरी. सद्गुरु हे दारी आले, भाग्य आले या घरी. सुचिर्भूत ते होऊनिया पाद्य पूजा ही करू. धूप दीपाच्या सुवासे आसमंत आभरी. श्री कृपा ही अमृताची वर्षते अम्मावरी. सद्गुरु हे दारी आले, भाग्य आले या घरी. दर्शनाशी भीड दाटे, कृपा प्रसादा घ्यावया. तृप्त होती अवघे जनते, मूर्ती बघुनी गोजिरी. श्री कृपा ही अमृताची वर्षते अम्मावरी. सद्गुरु हे दारी आले, भाग्य आले या घरी. शेषमुखातुनी ज्ञान स्तवते अम्मा पथ प्रदर्शक. अन्नदान सदैव घडू दे, हस्ते वंशाभितरी. श्री कृपा ही अमृताची वर्षते अम्मावरी. सद्गुरु हे दारी आले, भाग्य आले या घरी. लीन होई आज आशा, आशीर्वादा मागते. नामस्मरणे धन्य जीवन, धन्य झाली वैखरी. श्री कृपा ही अमृताची वर्षते अम्मावरी. सद्गुरु हे दारी आले, भाग्य आले या घरी. श्री कृपा ही अमृताची
वर्षते अम्मावरी वर्षते अम्मावरी वर्षते अम्मावरी। मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ब्रह्माणं नारदं व्यासं शुकं देवं च्युताश्रयम् लक्ष्मी वेंकटेशं च चतुष्षष्ठी नतोऽस्म्यहम्। ॐ नमः परमहंसास्वादित चरणचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय ते नमः। वागीशायस्य वदनी लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ति हृदये संवित् तन्द्रसिंहमहं भजे। विश्वसर्गविसर्गादि नवलक्षणलक्षितम् श्रीकृष्णाख्यं परन्धाम जगद्धाम नमामि तत्। माधव माधवावीशौ सर्वसिद्धिप्रदायिनौ वन्दे परस्परात्मानौ परस्परनुतिप्रियौ सम्प्रदायानुरोधेन पौर्वापर्यानुसारता क्वाहं मन्दमतिः क्वेदं मन्थनं क्षीरवारिधिः किं तत्र परमाणुरवै यत्र मज्जति मन्दरः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। श्रूयतां देवदेवेषु नारायण जगत्पति त्वदीनावधानेन कथयिष्ये शुभाः कथाः। सकलकलिकलमशापकारिणि तापत्रयोन्मूलिनि हरिभक्तिवर्धिनि विद्वज्जेनत्रायिणि
काञ्चन मनोहारिणी रम्या श्रीमन्महाभारतान्तर्गत कथीयं प्रतन्यते अत्र तु श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु श्रोता वक्ता सर्वान्तर्यामी सर्वसाक्षी श्री गोपालकृष्ण समर्थो गुरवे नमः. हरये नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. महर्षी भगवान व्यासांनी महाभारताचा आरंभ करण्याच्या आधी या 2 श्लोकाने मंगलाचरण केलं आणि या ग्रंथाला सुरुवात केली. महाभारताचा ग्रंथ 1,00,000 श्लोकांचा हा ग्रंथ, एवढा मोठा विस्तार ह्या ग्रंथाचा. आणि त्यामध्ये आणखी 3 खिल पर्व म्हणून मानलेले आहेत. ते जर त्यामध्ये घातले तर ते मानतात त्यातलेच हे पर्व आहेत म्हणून. हरिवंशाची पर्व ते 25,000 श्लोक, म्हणजे एकूण 1,25,000 श्लोकांचा हा ग्रंथ त्या 2 श्लोकाच्या मंगलाचरणाने पूर्ण झालेला आहे, निर्विघ्न रीतीने पार पडलेला आहे. म्हणून हे मंगलाचरण अतिशय पवित्र मानलेलं आहे. कोणत्याही ग्रंथाच्या आरंभी हेच मंगलाचरण केलं जाऊ लागलं. त्या मंगलाचरणाला, त्या श्लोकाला मंत्र स्वरूप प्राप्त झालं. महाभारताच्या प्रत्येक पर्वाच्या आरंभी महर्षींनी हे मंगलाचरण म्हटलेलं आहे, लिहिलेलं आहे. कारण प्रत्येक पर्व हा महाभारताचा एक स्वतंत्र ग्रंथच मानला जातो. म्हणून तर महाभारत वाचताना एक पर्वत घेतात. आणि उलट अशी ही पद्धती आहे महाभारताच्या पठणाची. महाभारत जर वाचायचं असेल क्रमाने वाचत नाही. पहिल्यांदा पहिलं पर्व आदि पर्व, ते दुसऱ्यांदा सभा पर्व, तिसऱ्यांदा वन पर्व, नंतर विराट पर्व, असं क्रमाने त्याचं पठन करायचं नाही. क्रम बदलून पठन करायचे. आपण एकदमच कर्ण पर्वच घेतलं. क्रम बदलण्याचं सुद्धा कारण आहे. महर्षी व्यास महाभारत लिहिण्याकरता बसले. महाभारताला लिहिण्याकरता सुरुवात करायची तर व्यासांना असं वाटलं कोणीतरी चांगला लेखक पाहिजे, म्हणजे आपण सांगत जाऊ तो पटपट लिहित जाईल. चांगला एखादा लेखक पाहिजे. कुणाला लिहायला बसवावं.
विचार केला गणपतीलाच बसवा. आता सगळ्या बुद्धीची सगळ्या ज्ञानाची देवता, बुद्धिदात्री देवता, आणि त्या देवतेला ग्रंथ लिहायला बसायचं आणि यांनी ग्रंथ सांगायचा. लिहिणाऱ्याला किती कौन वाटेल. पण त्याने गणपतीची आराधना केली. भगवान गणेश त्यांच्या समोर प्रकट झाले. त्या प्रार्थनेने विचारलं काय इच्छा आहे. सांगितलं प्रभू मी महाभारत लिहिणार आहे. मग मला लेखक पाहिजे. तुमच्यासारखा अतिशय बुद्धिमान लेखक मला सापडत दिसत नाही कोणी जगामध्ये, म्हणून तुम्ही माझ्या ग्रंथाचे लेखक व्हा. वाईट वाटलं. व्यास जरी प्रार्थना करून म्हणत असला तरी मला कनिष्ठ, मी जे लेखक लिहित त्यांनी सांगितलेलं लिहित बसलो, मला काय महत्व राहील. पण आता मी त्याला म्हटलं, वचन दिलेलं आहे, काय पाहिजे तुला ते माग. म्हणून त्यांनी सांगितलं ठीक आहे मी लिहील, पण माझी अट आहे म्हणे. काय अट आहे. त्यांनी सांगितलं मी हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली, मी थांबणार नाही. तुम्ही जर म्हणालात की थांबा मला थोडा विचार करू द्या, मी तितका वेळ थांबा म्हटलं की संपलं, मी लेखणी खाली ठेवी. अट मान्य. कितीही बुद्धिमान माणूस असला तरी असं सारखं त्याला सांगता येत असतं का. साधं पत्र जर एखाद्याला मुलाला आपण सांगितलं लिही पत्र, अमुकाला पत्र लिहायचे, तर आपण 1 मिनिट 2 मिनिट का होईना विचार करीत असतो. मागचं वाक्य काय, पुढचं वाक्य काय, ते संदर्भाला धरून आहे का, मुद्द्याला धरून आहे का, हा ग्रंथ लिहायचा आहे की पत्र लिहायचंय काय, तर विचारात पडले. व्यासांनी गणपतीची ती अट ऐकून चिंता केली, थोडासा विचार करून सांगितलं प्रभू आपण बुद्धिदात्री देवता आहात, सगळ्या जगाला ज्ञान तुमच्यापासून प्राप्त होतंय, तुम्ही ज्याच्यावर कृपा केली तो अतिशय श्रेष्ठ ठरतोय. मी काय तुम्हाला सांगू शकतो की हो हो मी असं सांगेल म्हणून. फक्त माझी अट आहे, माझी प्रार्थना आहे, मी जे श्लोक सांगेल ना ते तुम्ही लिहित जा, पण लिहिताना अर्थ समजून घेऊन मग लिहित जा. म्हणजे तुम्ही नाही थांबलात तरी चालत. गणपतीला वाटलं मला काय महाभारतातले किती श्लोक अवघड असते, मला समजणार नाहीत काय, असं किती अवघड लिहिणार आहे. म्हणून महर्षींनी 50 श्लोक लिहावेत आणि एक कूट श्लोक मध्ये घालून द्यावं. तो कूट श्लोकाचा अर्थ समजून घेण्यासाठी, अर्थ लक्षात येण्यासाठी गणपतीला सुद्धा विचार करावा लागत होता. भगवान गणेशाला त्या श्लोकाचा अर्थ समजण्यासाठी विचार करावा लागत होता. हे विचार करेपर्यंत व्यासाने पुन्हा 50 श्लोक लिहून ठेवावेत, 50-60 असे श्लोक लिहून लक्षात आणून ठेवावेत. जिथे ज्या ग्रंथातल्या श्लोकांचा अर्थ समजण्यासाठी भगवान गणेशाला सुद्धा विचार करावा लागतो, तो ग्रंथ किती क्लिष्ट असेल याचा विचार करा. भगवान गणेश सुद्धा विचार करत होते त्या श्लोकाचा अर्थ काय लावा. असा हा ग्रंथ महर्षींनी लिहायला सुरुवात केली. व्यास महर्षी महाभारत लिहित असतानाच व्यासांचे अतिशय विद्वान परम शिष्य असलेले, सर्वात श्रेष्ठ शिष्य असलेले जैमिनी, व्यासांचा आश्रम हिमालयावर तर जैमिनीचा आश्रम समुद्राच्या काठी, आणि ते पण ग्रंथ लिहायला त्यांनी सुरुवात केली. यांनी मात्र काही गणेशाची प्रार्थना केली नाही, काही स्वतःच लक्षात आणायचं आणि लिहायचं, लक्षात आणायचं स्वतःच लिहायचं. असं यांचं इकडे महाभारत लिहिणं सुरू झालं. अर्थात याची कल्पना महर्षींना, व्यासांना नाही, तर त्यांचे परमशिष्य असलेले जैमिनी यांना पण नाही.
ज्यांनी ग्रंथ लिहिला, व्यासांचा ग्रंथ पूर्ण झाला, यांचा ग्रंथ पूर्ण झाला. जैमिनींनी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर विचार केला, एवढा मोठा ग्रंथ आपण लिहिलाय, आपल्या गुरुच्या चरणी अर्पण करावा, गुरुचा आशीर्वाद घ्यावा आणि मग जगामध्ये प्रसिद्ध करावा. गुरुचरणावर तो ग्रंथ अर्पण करण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने, अतिशय श्रद्धेने जैमिनी स्वतः तो ग्रंथ घेऊन व्यास महर्षीकडे निघाले आणि मनामध्ये एक एक कल्पना करत होते, माझा हा ग्रंथ पाहिल्यानंतर महर्षीला किती आनंद वाटेल, माझ्या शिष्याने काय ग्रंथ लिहिलाय, माझं किती कौतुक करतील, किती समाधान वाटेल त्यांना की मी दिलेल्या ज्ञानाचं यांनी सार्थक केलं. एवढं श्रेष्ठ ज्ञान याने लिखित लिहून सगळ्या जगाला पुढे युगानुयुग ते पठनासाठी, अभ्यासासाठी, मार्गदर्शनासाठी ते ज्ञान उपयोगी पडेल म्हणून मोठ्या आनंदात ते आले. जैमिनीच्या चरणाजवळ, त्या जैमिनीने महर्षी व्यासांच्या चरणाजवळ तो ग्रंथ ठेवला. महर्षी व्यासांनी पाहिलं, जैमिनी वंदन करत होते. विचारलं, जैमिनी आला तू? म्हणे हो. कधी आला? आत्ता चालू आला. हे काय? ग्रंथ लिहिलाय. चांगलं केलं. कोणता आहे? म्हणे महाभारत आहे. महाभारत? व्यास दचकले, कशाला लिहिला? का? अरे मी लिहिला ना, मी महाभारतच ग्रंथ लिहिला. दोन ग्रंथ झाले म्हणजे काही विद्वान लोक तुझ्या ग्रंथाची तारीफ करतील, काही विद्वान लोक माझ्या ग्रंथाची तारीफ करतील आणि समाजामध्ये निष्कारण दोन भाग होतील. कुणी म्हणा आम्ही जैमिनीच्या ग्रंथाचे अनुयायी, यांनी म्हणा आम्ही व्यासाच्या ग्रंथाचे अनुयायी, आणि त्यांनी आपसामध्ये कलह करीत बसावं. गटागटांचं एकदा का पद्धत सुरू झाली की कसं होती परिस्थिती आपण पाहिलीच आहे. कुणाला शांती लाभत नाही. याने म्हणा आमचा गट श्रेष्ठ, तरी त्याचा गट श्रेष्ठ म्हणा. केवढी जरी मोठी सत्ता हातात असली किंवा काही असलं, इथे गटाचाच विचार सुरू झाला, त्याचा ऱ्हास व्हायला किती वेळ लागतो. अशी गट पडतील समाजामध्ये. उगाच केलाच तो हा ग्रंथ. मला काही माहिती नाही, तुम्ही ग्रंथ लिहू लागला म्हणून लिहिला. तुला माहिती नाही पण मलाही माहिती नाही, ना तुम्ही तरी कशाला लिहिला असता. ठीक आहे, आता आपण एक करू, ह्या दोन्ही ग्रंथाची तुलना करू. ज्याचा ग्रंथ श्रेष्ठ ठरेल तो ग्रंथ ठेवू, ज्याचा ग्रंथ श्रेष्ठ नाही, कमी ठरेल, तो ग्रंथ आपण समुद्रात बुडवून टाकू. म्हणजे एकच ग्रंथ राहिला म्हणजे लोकांचं चित्त विचलित होणार नाही रे. त्यासाठी हे आपल्याला ठरवायचे. महर्षींना तो सल्ला, तो विचार काढल्यावर जैमिनीने मान्य केलं. जैमिनीला खात्री होती, माझे गुरु महाराज आहेत यात शंका नाही. मी जरी त्यांचा शिष्य असलो तरी माझा ग्रंथ सरसच ठरणार आहे. व्यासाला खात्री होती, अखेर मी आहे ना, मी गुरु आहे. जैमिनी अखेर माझा शिष्य आहे. किती जरी ज्ञान दिलं तरी काय गुरुचं सगळं ज्ञान तो शिष्य घेऊ शकतो का? काहीतरी गुरुजवळ एखादी तरी युक्ती अधिक असतेच शिल्लक. असं थोडं का होईना एखादं ज्ञान काहीतरी त्याच्यात माझ्याजवळ जास्तच आहे ना, त्यामुळे माझा ग्रंथ श्रेष्ठ ठरणार आहे. यांना खात्री, त्यांना खात्री, म्हणजे मान्य. मला त्यांनी जैमिनीने मान्य केलं, व्यासाने मान्य केलं. पण आता हा ग्रंथ, या दोन्ही ग्रंथाची तुलना कोणी करायची? त्याला एक कोणीतरी मध्यस्थ चांगला पाहिजे, निष्पक्षपाती पाहिजे, की न्याय द्यायची वेळ आली तरी कुणाच्याही विरुद्ध न्याय द्यायला त्याने मागे पुढे पाहू नये. न्याय देणारा तर अगदी निष्पक्षपाती असावा लागतो. पुन्हा अंतःकरणात त्याचं अगदी दृढ पाहिजे असतं. सगळ्या विकारावर त्याने विजय मिळवलेला पाहिजे. हा माझा आहे म्हणून याच्याकरता न्यायाची सवलत द्यायची, हा माझ्या शत्रूचा आहे म्हणून त्याच्याकरता कठोर न्याय वापरायचा, हेही नको. कुणाकडे जावं, दोघांनी विचार केला, म्हणजे ब्रह्मदेवाकडे चला. ब्रह्मदेव दोन्ही ग्रंथाचे परीक्षण बरोबर करतील. दोघेही आपले आपले ग्रंथ घेऊन उठले आणि
ब्रह्मदेवांच्या पुढे जाऊन दोघांनी ते ग्रंथ ठेवले, दर्शन घेतलं. ब्रह्मदेवानी पाहिलं, काय आज गुरु शिष्याची जोडी कशी काय एकदम बरोबर आली, काहीतरी विशेष काही कार्य असलं पाहिजे. हो महाराज, मुद्दामच झालं. काय काम सांगा. म्हणे मी जे महाभारत लिहिलाय, माझे हा शिष्य आहे जैमिनी, चैतन्य पण महाभारत लिहिलाय. तर ह्या 2 ग्रंथ जर एकाच विषयावर असले, उगाच लोक त्याच्यामध्ये वाद करीत बसतील, म्हणून आमचा विचार ठरलाय की एक ग्रंथ कायम ठेवायचा जो सरस असेल तो, आणि एक ग्रंथ जो सरस नाही तो समुद्रात बुडवून टाकायचा. तर याची खात्री करून देऊ शकतो, कोण न्याय देऊ शकतो की कोणाचा ग्रंथ श्रेष्ठ आहे. म्हणून आम्ही तुमच्याकडेच आलो. तुम्हाला सर्वजण सारखे, आम्ही तुमचे दोघे लेकरासारखे आहोत, पुत्र आहोत तुमचे, याकरता तुम्हीच आम्हाला न्याय द्या. ब्रह्मदेवाने दोन्ही ग्रंथ वाचले, पण न्याय मोठा विक्षिप्त दिला. त्यांनी सांगितलं की व्यासाचा महाभारत श्रेष्ठ आहे, पण जैमिनीचा अश्वमेध पर्व श्रेष्ठ आहे. एक काहीतरी सांगावं ना. पण न्याय असा दिला त्यांनी, जैमिनी नाराज न झाला पाहिजे, व्यास नाराज न झाला पाहिजे, आणि दोघांना काही ना काहीतरी कमीपणाचं दाखवलं पाहिजे. म्हणजे याला त्याचं समाधान कमीपणा दाखवला, म्हणजे त्याला याचं समाधान याचा कमीपणा दाखवला, म्हणून त्याने असा न्याय देऊन टाकला. त्यांनी सांगितलं म्हणे मग ठीक आहे. जैमिनीला हाक मारली. जैमिनी, ब्रह्मदेवाने सांगितलं की माझं महाभारत श्रेष्ठ आहे, तुझं फक्त अश्वमेध पर्व श्रेष्ठ. तेवढं अश्वमेध पर्व शिल्लक ठेव तुझं, बाकीचं ग्रंथ समुद्रात बुडवून टाक. पण माझं तरी अश्वमेध पर्व श्रेष्ठ ठरलं ना. पण ते काय असो, आपलं ठरलेलं आहे आधी. एकदा आपण शब्द दिला म्हणजे दिला. तुझं आता महाभारत, बाकीचं सगळं महाभारत अश्वमेध पर्व सोडून बाकीचं महाभारत सगळं समुद्रात बुडवायला पाहिजे. असा न्याय येईल अशी कल्पना दोघांनाही नव्हती ना. असा न्याय आला. आता जो दिला न्याय तो तर ग्रहण करावं लागेल. दोघांनी मान्य केलेलं की ब्रह्मदेव देतील तो न्याय आपल्याला मान्य. जैमिनीने ते महाभारत घेतलं. किती जरी विकारावर विजय मिळवलेले असले ह्या दोघांनी, महर्षी व्यासांनी, जैमिनीनी, तरीही पण माणसाला सगळा मोह मनुष्य आवरू शकतो, पण कीर्तीचा मोह काही आवरता येत नाही. माझी कीर्ती जास्त पाहिजे त्याच्यापेक्षा, ही एक लालसा असते. याचा ग्रंथ राहिला तर माझ्यापेक्षा कुणीतरी एखादा म्हणेल की नाही, व्यासापेक्षा जैमिनीचाच महाभारत श्रेष्ठ आहे, असं होईलच थोडीफार चर्चा. कुणीतरी एखादा विद्वान त्याच्यातून काहीतरी मुद्दे असे शोधून काढील. म्हणून आपल्या समक्ष याचा ग्रंथ बुडालेला पाहायला पाहिजे आपण, नाही तर हा हो म्हणेल आणि कुठेतरी ग्रंथ ठेवून देईल. असा विचार केला. पण मग ठीक आहे म्हणे, बुडवतो मी, आता शब्द दिलेला आहे, तुमची आज्ञा आहे, मी बुडवतो. हा समुद्रामध्ये हा ग्रंथ बुडवून टाकतो. आणि चला मीच येतो तुझ्या बरोबर. कशाला तुम्ही कशाला त्रास घेता, मी करतोय का. नाही म्हणजे मला यायचंय तुझ्या बरोबर. चला आले, जा बुडवा, माझ्या समक्षच बुडवला पाहिजे. काही एवढी खात्री करून घ्यायची काही गरज आहे का. पण लालसा आहे ना, माझं श्रेष्ठत्व सगळ्या जगामध्ये कायम राहिलं पाहिजे. कीर्तीचा असा माणसाला मोह असतो पा. काही थोडे लोक आहेत असे, आपण कीर्ती झाली तर चालेल पण पैसा मिळतोय ना मग घ्या मिळून, असे आहेत. नाही असं नाही समाजामध्ये. दिल्या 2 शिव्या ते काय होतं, पण पैसा मिळतो ना. झाले आपल्याला बदनाम झालो पण पैसा ते मिळायला लागला ना. असे काही लोक आहेत. पण शक्यतो विद्वान लोकांना आपला नाव पैशापेक्षा, धनापेक्षाही आपल्या नाव लौकिकाचं फार महत्व असतं. आपला लौकिक बिघडला पाहिजे, आपली कीर्ती दूषित न झाली पाहिजे, अपकीर्ती समाजामध्ये न पसरली पाहिजे, आपलं जे श्रेष्ठत्व आहे हे कायम राहिलं पाहिजे. हे या श्रेष्ठत्वाला कुणी धक्का देऊ नये, म्हणून तर आपल्या बरोबरीचा कुणी असला की त्याचा आपण द्वेष करतो. एक माणसाची मनोरचना अशी आहे की त्याच्यात काय तर काहीच नाही विद्वान, खरा मीच विद्वान आहे. ज्ञान कुठे एकालाच असतं का सगळं.
कुणाला कोणतं आहे, कुणाला कोणतं आहे, काय सांगता येत असतं. पण असं वाटतं, मनुष्य सिद्ध करण्याचा तरी प्रयत्न करतो ना. या जमिनीला जेव्हा व्यास महर्षींनी सांगितलं हा ग्रंथ पाण्यामध्ये